आहे घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या अपघाताच्या संदर्भात। आतापर्यंत या होर्डिंग अपघातात 14 जणांचा बळी गेलेला आहे। या प्रकरणी सध्या जखमींवर उपचार सुरू आहेत, तर दुसरीकडे अनधिकृत होर्डिंग विरोधात महापालिकेने कारवाईचा बडगा उभारलाय। अपघात स्थळाजवळ असलेल्या आणखी 3 होर्डिंग्स आता हटवले जाणार आहेत। अधिक माहिती जाणून घेतोय आपला प्रतिनिधी विशाल पाटील आपल्या सोबत जोडला गेलेला आहे। विशाल, नेमके काय अपडेट्स आहेत? आता कोणत्या होर्डिंग्स वरती महापालिका हातोडा टाकणार आहे आणि ते होर्डिंग कशा पद्धतीने तोडणार आहे? तुषार सर, आता मी ज्या ठिकाणी दुर्घटना ही घाटकोपर या ठिकाणी झाली होती त्याच्या काहीशा अंतरावरती आहे आणि याच अंतरामध्ये जवळपास 3 होर्डिंग्ज आहेत आणि हे सुद्धा होर्डिंग अनधिकृत आहेत आणि याच होर्डिंगवरती कारवाई आता महानगरपालिकेकडून केली जाते। खरं तर हे होर्डिंग आपण पाहायला गेलं तर मोठे असे होर्डिंग आहेत। ज्या पद्धतीनं कालचा होर्डिंग कोसळला होता त्याच तुलनेत हे होर्डिंग्ज आहेत आणि सुरुवातीला हे 3 होर्डिंग जे आहेत हे पाडण्यात येणार आहेत। टप्प्याटप्प्याने या होर्डिंग्जवरती कारवाई जी आहे ही केली जाणार आहे। सध्या महापालिकेचे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत। ह्या संपूर्ण होर्डिंगची पाहणी जी आहे ही केली जाते, कारण का हे मोठे होर्डिंग्ज आहेत, बाजूला रस्ता आहे, त्याचसोबत या ठिकाणी हे होर्डिंग पाडण्यासाठी टप्प्याटप्प्याने हे होर्डिंग जे आहेत हे पाडले जाऊ शकतात। कारण का आपण जर एकंदरीत पाहायला गेलं हे होर्डिंग उभारणी ही लोखंडावरती असते, चॅनेल्सवरती सगळी उभारणी असते आणि त्यामुळे टप्प्याटप्प्यानं हे होर्डिंग जे आहेत हे पाडले जातील। मात्र महानगरपालिकेकडनं आजपासूनच जे मुंबईतील होर्डिंग्ज आहेत याचं स्ट्रक्चरल ऑडिट सुद्धा केलं जाणार आहे, कारण का किती नेमके मुंबईत अनधिकृत होर्डिंग्ज आहेत याची सुद्धा माहिती कळेल। मात्र सुरुवातीला ज्या ठिकाणी घाटकोपर पेट्रोल पंपवरती दुर्घटना घडली होती या दुर्घटनेच्या अंतरावरतीच हे 3 होर्डिंग्ज आहेत आणि या 3 अनधिकृत होर्डिंग्जवरती आता महापालिकेकडनं कारवाई जी आहे ही केली जाते। सुरुवातीला जर आपण पाहायला गेलं आता या होर्डिंग्जवरचे जे बॅनर्स आहेत हे हटवले जात आहेत आणि टप्प्याटप्प्यानं या ठिकाणी गॅस कटरच्या माध्यमातून हे होर्डिंग जे आहेत हे पाडले जाणार आहेत। सुरुवातीला या होर्डिंगची पाहणी जी आहे ही महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेली आहे आणि इतर जे 2 होर्डिंग्ज आहेत ते सुद्धा याच पेट्रोल पंपच्या आवारामध्ये आहेत। अवघ्या 100 मीटरच्या अंतरावरती हे होर्डिंग्ज आपल्याला पाहायला मिळत आहेत। विशाल, तुला एकच मिनिट फक्त मध्ये थांबवतोय। हे होर्डिंग अनधिकृत आहेत हे तर स्पष्ट आहे, कारण की मुंबई परिसरात 25 फुटांच्या वरच्या होर्डिंगला परमिशन मिळत नाही, मात्र इथे 40 फुटांचे 100 फुटांचे होर्डिंग्स उभारले गेलेले आहेत। त्यामुळे हे सगळेच्या सगळे होर्डिंग तोडणार आहेत की फक्त त्याला जेवढी 20-25 फुटांची परमिशन होती तेवढी परमिशन असलेले होर्डिंग ठेवतील आणि बाकीचा जो अनधिकृत ढाचा आहे तो तोडणार आहेत? महापालिकेने या संदर्भात काही स्पष्टीकरण दिलंय का? सध्या महानगरपालिकेकडनं या संपूर्ण होर्डिंग्जवरती कारवाई करायचं ठरवलेलं आहे। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे तिन्ही होर्डिंग जे आहेत हे अनधिकृतपणे आहेत, त्यामुळे या होर्डिंग्जवरती कारवाई जी आहे ही पूर्णपणेच केली जाईल। कारण का आपण जर पाहायला गेलं तर हे कुठच्याही प्रकारे 40x40चे होर्डिंग्ज आपल्याला पाहायला मिळत नाहीत। यांच्या साईज आपण बघायला गेलं तर हे 100 फुटापर्यंतच गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे या तिन्ही होर्डिंग्जवरती महानगरपालिकेकडनं कारवाई केली जाणार आहे। सुरुवातीला हा पहिला होर्डिंग जो आहे या होर्डिंग्जवरती कारवाई केली जाईल आणि तशाच पद्धतीने या ठिकाणी काम जे आहे हे आता सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळते। म्हणजे होर्डिंगवरती एकीकडे कारवाई होते, महापालिका होर्डिंग चालवायला एका ॲड एजन्सीला देते, त्याच्यानंतर ते ॲड एजन्सी त्याच्याकडे वेगवेगळे पैसे घेतात। या होर्डिंगचा मागचं अर्थकारण जे आहे ते अर्थकारण फार मोठं आहे विशाल। नक्कीच तुषार सर, हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण का या होर्डिंगच्या माध्यमातून जे उत्पन्न मिळतं हे लाखोच्या कमाईमध्ये असतं। हे आठवड्याचं इन्कम आहे, जर आपण महिन्याचं इन्कम यामध्ये बघायला गेलं तर 1 लाखापासून 15 लाखापर्यंत या होर्डिंगचा दर जो आहे हा आकारला जातो। याच्यामध्ये 2-3 टप्पे आहेत। एक म्हणजे थेट स्वतः जर आपण होर्डिंगचा लायसन्स गेलं तर तुम्ही स्वतः त्याची उभारणी करून ते होर्डिंग्स किंवा ॲडव्हर्टायझिंग कंपनी चालू शकता। मात्र मुंबईमध्ये आपण जर सर्रास जर पाहायला गेलं तर अनेक जणांच्या लायसन्स एकाच्या नावावरती असतं, एजन्सी लायसन्सवाल्याला अप्रोच होते आणि त्या ठिकाणी पूर्ण अगदी खरं विशाल, हा सगळा जो सावळा गोंधळ आहे त्याच्या मागचं कारण हे फक्त आणि फक्त अर्थकारण आहे आणि याच अर्थकारणामुळे आतापर्यंत 14 निष्पापांचा बळी गेलेला आहे। याच संदर्भातली बातमी आपण पुढे पाहतो आहोत। घाटकोपर परिसरात होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झालाय। आता या दुर्घटनेवरनं आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली। भाजपनं आता उद्धव ठाकरेंना चांगलंच घेरलेलं आहे। दरम्यान विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतलाय। पोलीस महासंचालक कलेक्टर सगळ्यांची पाठपुरावा करतोय। त्यांनी पेट्रोल पंप बेकायदेशीर आहेत
त्याला जे जमीन आहे ती राज्य सरकारची आहे, ते पेट्रोल पंपाकडे कशी गेली, त्याच्यावर होल्डिंग बेकायदेशीर लावण्यात आले, 40 फुटीचं परमिशन 120 फुटीचं होल्डिंग लागलं. या सगळ्या 2020-2021 मध्ये झालेली प्रकरणं. ह्या दुर्घटनेचे जे जबाबदार आहेत, जे भावेश भिंडेचे पार्टनर आहेत, त्या सगळ्यांवर एफआयआर व्हावी, चौकशी व्हावी आणि त्यांना संबंधितांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी मी या निमित्ताने करतो. शिवसेना सत्तेत आहे का? भाजपचंच राज्य आहे ना, प्रशासनाचंच राज्य चालू आहे ना. मी जे म्हणतोय ह्यावर बोला 800 कोटीच्या भ्रष्टाचारावर, यांना कोणी परवानगी दिली? होर्डिंग, बेकायदेशीर होर्डिंग हा मुंबईला लागलेला शाप आहे. गेल्या 2.5-3 वर्षापासून मुंबईमध्ये कोणाचंही राज्य नाही, ना शिवसेनेचं ना कोणाचं. प्रशासनाच्या चुकीच्या गलथान कारभारामुळे झालेली घटना आहे, शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे झालेली घटना आहे. मागच्या 2 वर्षामध्ये कुठल्याही निवडणूक मुंबई कॉर्पोरेशनचे झाले नाही. मुंबईचा कारभार ज्या लोकांच्या हातात आहे ते अधिकारी आहेत किंवा त्यामध्ये सीएम आणि मुख्यमंत्र्यांचा नगरविकास खात्याचा कंट्रोल आहे.